भोंदूगिरीतून कोट्यावधीची कमाई केल्याचा आरोप असलेला कॅप्टन अशोक खरात याच्या मालमत्तेचे धागेदोरे पनवेलपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे। शिरढोण गावामध्ये त्याच्या नातेवाईकांच्या नावावर सातबारा नोंद झाल्याचं उघड झालं असून या जमीन व्यवहारासाठी कोट्यावधी रुपये दिल्याची चर्चा होते आहे। नोंदणी प्रक्रिया तातडीने करण्यासाठी महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी मदत केल्याचाही आरोप होत आहे। दरम्यान पनवेलमध्ये वाढत्या जमीनदारांच्या पार्श्वभूमीवर अधिक नफा मिळवण्यासाठी खरात यांनी गुंतवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। मात्र या व्यवहारासाठी वापरलेली कोट्यावधीची माया नक्की कुठून आली याची चौकशी करण्याची मागणी होत असून संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे। दादा काय सांगाल, तुम्ही स्थानिक आहात, इथे कधी तुम्हाला कळलं भोंदू बाबा जो अशोक खरात आहे त्याच्या नातेवाईकांनी इथे किती जमीन घेतलेली आणि त्याची किंमत काय आहे? मी स्थानिक इथला रहिवासी आहे, शिरढोण गावातला। आपण आता रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावामध्ये आपण आता उभे आहात आणि या एरियामध्ये त्यांची 51 गुंठा त्यांची जागा आहे, बरोबर आहे। तर आजचे जरी रेट आपण जर बघितले तरी 10-12 लाख रुपये गुंठा चालू आहे त्या हिशोबाने। आणि इथले जो डेव्हलपमेंट म्हणजे इथून 8-10 किलोमीटरवरती नवीन मुंबई विमानतळ आहे या हिशोबाने आणि इथे डेव्हलपमेंट जोरात चालू आहे। तर आज त्यांची प्रॉपर्टी करोडाची आहे आणि ही पहिले घेतलेली जागा आहे। आता ही कशी घेतलेली आहे ती त्यांनाच माहिती, पण त्यांनी इथपर्यंत प्रॉपर्ट्या घेतल्या कशा हा आज आम्हाला देखील प्रश्न पडलेला आहे। तुम्हाला कसं माहिती पडलं त्यांनी जागा घेतलेली आहे? आज हे मीडियाच्या माध्यमातून माहिती पडलं आम्हाला की यांच्या जागा इथपर्यंत आलेल्या आहेत म्हणून। नाव सांगा। माझं नाव रोशन महादेव पवार। सर क्या बताएंगे आप, यहाँ के स्थानिक रहिवासी हो, आपको कैसा पता चला ये भोंदू बाबा की? जी, ये अपना शिरढोण गाँव है। ये शिरढोण गाँव में अभी मीडिया के माध्यम से हमें पता चला है उनका जो 7/12 आया हुआ है उसका 56 करके /2 करके उनका 7/12 है, सब लोग देख सकते हैं। तो उसमें 51 गुंठा उनका जगह है, काफ़ी नज़दीक है, नवी मुंबई एयरपोर्ट के काफ़ी नज़दीक है। और देखिए इधर का जो वैल्यूएशन चल रहा है तो मेरे हिसाब से 10 लाख रुपए पर गुंठा है, तो उनका प्रॉपर्टी भी करोड़ों में जाता है। तो इन्होंने कब ये प्रॉपर्टी ले लिया, कब इधर के रहिवासियों को उन्होंने कवर कर लिया, तो ये बड़ी सोचने वाली बात है आजकल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।